नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंग येथे कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलचा शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी कारखान्याच्या गेल्या 11 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचं देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंग येथे कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या वतीनं शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कारखान्याच्या गेल्या 11 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या कृष्णा सहकाराचा गोड आदर्श, शाश्वत विकास व शेतकरी समृद्धीची वाटचाल या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सहकाराच्या बळावर शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्याच्या या प्रवासाने नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास हेच खरे बळ मानून भविष्यातही अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे शेतकरी हिताचे निर्णय घेत विकासाची गती कायम ठेवण्याचा दृढ निर्धार यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. याच्यात गेल्या 5 वर्षामध्ये जे काम आम्ही केलं, कारखान्याच्या बाबतीमध्ये असेल, इरिगेशनच्या बाबतीमध्ये असेल, ह्या सगळ्या कामाचा आढावा त्या पुस्तकात घेतलेला आहे. आणि इथून पुढं एकच गोष्ट करायची आहे की आपल्याला सहकारात सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. इथं राजकारण विरहित सहकार चालला पाहिजे. आणि शेतामध्ये आज सगळ्यात मोठी समस्या आहे की आमची जमीन कमी झाली आहे, आमची लोकसंख्या वाढली आहे, सगळे आमचे कृष्णेचे सभासद अल्पभूधारक झाले आहेत. आता यांची जबाबदारी घ्यायचं हे सोपं काम नाही. उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये लक्ष द्यावं लागेल. आणि माझी खात्री आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कृष्णा महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाबतीत अग्रेसर राहणार.